नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण तुम्हाला सांगितलं होतं आपण वर्ष भरती प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। तर मित्रांनो, ती पहा, ही आहे महाराष्ट्र विभागाची वर्दी मित्रांनो, एकदम कडक मित्र PSI सारखीच वर्दी दिसते मित्रांनो, स्टार पण लागतो खांद्यावर। तर पहा मित्रांनो, वर्ष भरती 2024 जी वर्ष भरती झाली, TCS पॅटर्ननुसार आलेले सर्व प्रश्न मित्रांनो, ही भरती येतील TCSनी आणि त्या TCSने पॅटर्न जे प्रश्न आले ते आपण तुम्हाला सांगणार आहोत। तर बघा, मेरिट ठरवणारा विषय तो जीकेचे जे 15 प्रश्न आहेत मित्रांनो, अंशसंख्येनुसार संपूर्ण विश्लेषण पेपर 2। तर मित्रांनो, ह्याचे 15 प्रश्न आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, जे कोणी जर पाहिले नसेल ते पाहून घ्या। तर आता आपण घेणार याचे पेपर 2 म्हणजे प्रश्न मित्र दुसरे मित्रांनो, दुसरे 15 प्रश्न घेणार आहोत आपण, त्याचे पूर्णपणे स्पष्टीकरण। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे पहा, स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभिक मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती? तर पर्याय क्रमांक 1 21 वर्षापेक्षा जास्त, पर्याय क्रमांक 2 30 वर्षापेक्षा जास्त, पर्याय क्रमांक 3 25 वर्षापेक्षा जास्त, पर्याय क्रमांक 4 18 वर्षापेक्षा जास्त। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25 वर्षापेक्षा जास्त। मित्रांनो, त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? तर पहा, पर्याय क्रमांक 1 जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, पर्याय क्रमांक 2 ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, पर्याय क्रमांक 3 मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व पर्याय क्रमांक 4 जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। बरके सर्व मुलांना प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। तर मित्रांनो, प्रश्न तिसरा आहे, 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात डॅश डॅश व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले? तर पर्याय क्रमांक 1 सुमारे 11 कोटी, पर्याय क्रमांक 2 सुमारे 13 कोटी, पर्याय क्रमांक 3 सुमारे 21 कोटी, पर्याय क्रमांक 4 सुमारे 17 कोटी। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुमारे 21 कोटी। तर मित्रांनो, प्रश्न चौथा काय आहे तो पहा, भारताच्या सुमारे 95% परकीय व्यापार डॅश डॅशद्वारे होतो? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 रेल्वे वाहतूक, पर्याय क्रमांक 2 रस्ते वाहतूक, पर्याय क्रमांक 3 हवाई मार्ग, पर्याय क्रमांक 4 सागरी मार्ग। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सागरी मार्ग। तर मित्रांनो, प्रश्न पाचवा काय तो पहा मित्रांनो, दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा आयन बेल्ट भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड आणि ओडिसा, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश आणि ओडिसा व पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड आणि महाराष्ट्र। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 4 नंबर छत्तीसगड आणि महाराष्ट्र। तर मित्रांनो, प्रश्न 6वा काय तो पहा, डॅश डॅश रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित रूप दिले? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ऑक्टोबर 1929, दुसरा पर्याय डिसेंबर 1925, पर्याय क्रमांक 3 डिसेंबर 1929, पर्याय क्रमांक 4 जानेवारी 1925। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डिसेंबर 1929। तर मित्रांनो, प्रश्न 7वा काय तो पाहून घ्या। तर परतीच्या मान्सून ऋतू डॅश डॅश येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते? तर पर्याय क्रमांक 1 तमिळनाडू, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 4 राजस्थान। मित्रांनो, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तमिळनाडू, येथे मित्रांनो कमाल पर्जन्यवृष्टी होते। त्याचप्रमाणे मित्र क्वेश्चन 8 आहे, ताजमहल कोणत्या शहरात आहे? तुम्हाला सगळं माहिती आहे ताजमहल कोणत्या शहरात आहे मित्रांनो। तर मित्रांनो, पहिलं आहे आग्रा, दुसरं दिल्ली, तिसरं मुंबई, चौथं जयपूर। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आग्रामध्ये आहे मित्रांनो ताजमहल। तर मित्रांनो, प्रश्न 9वा काय तो पाहू, भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? कोळशाचे खनन भारतामध्ये पर्याय क्रमांक 1 भिलाई आणि पश्चिम महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 बोकारो आणि दक्षिण महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 4 खंडवा आणि उत्तर महाराष्ट्र। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र, येथे मित्रांनो कोळशाचे खनन केले जाते, भारतामध्ये कोळशाचे खनन केले जाते। तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 10 क्वेश्चन नंबर 10 आहे पहा, कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 बिहार, पर्याय क्रमांक 2 राजस्थान, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र व पर्याय क्रमांक 4 आसाम। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये मित्रांनो कापसाचं जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जाते। तर मित्रांनो, प्रश्न 12वा पाहू काय आहे। तर मित्रांनो, प्रश्न 11वा पाहू काय आहे, ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे
लोकांच्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला आणि पोलिसी अधिकारी बळकट केले. तर मित्रांनो, आपण भारताच्या इतिहासामध्ये संपूर्ण गोष्टी पाहिल्याच आहेत. तर याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे मित्रांनो रोलट अधिनियम 1919. दुसरा पर्याय आहे भारतीय परिषद अधिनियम 1919, भारतीय परिषद अधिनियम 1909 व चौथा आहे भारत सरकार अधिनियम 1935. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे मित्रांनो रोलट अधिनियम 1919. तर प्रश्न 12 काय तो पाहून घ्या मित्रांनो. तर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला? तर याचं पर्याय क्रमांक 1 बाळ गंगाधर टिळक, पर्याय क्रमांक 2 ज्योतिराव फुले, पर्याय क्रमांक 3 विनायक दामोदर सावरकर, पर्याय क्रमांक 4 आनंदी गोपाळ जोशी. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाळ गंगाधर टिळक ना लोकमान्य टिळक असेही बनले जाते मित्रांनो. तर मित्रांनो, प्रश्न 13 काय तो पहा मित्रांनो. कोणत्या प्रकारच्या परिव्यय हा उत्पन्न स्तर किती असला तरी स्थिर राहतो? पर्याय क्रमांक 1 सीमांतिक परिव्यय, पर्याय क्रमांक 2 स्थिर परिव्यय, पर्याय क्रमांक 3 चल परिव्यय, पर्याय क्रमांक 4 सरासरी परिव्यय. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्थिर परिव्यय. तर मित्रांनो, प्रश्न 14 काय आहे तो पाहून घ्या. थोडं झूम करतोय कारण तुम्हाला व्यवस्थित दिसावं. तुम्ही करण्याचा स्क्रीनशॉट पण काढून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुमच्याकडे प्रश्न राहतील मित्रांनो. आणि तुम्ही आता पाहिलं असाल जीकेचे प्रश्न, काय प्रश्न भूगोलाचे आहेत, काय प्रश्न मित्रांनो अर्थशास्त्राचे आहेत, काय प्रश्न मित्रांनो ह्याच्यावर आपलं इतिहासावर आहेत, काय प्रश्न मित्रांनो आपल्या अनुच्छेदावर संविधानावर आहेत. तर मित्रांनो एक प्रत्येक विषयातलं फिरून क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे तुम्ही जीकेचं मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि समजून घ्या TCS कोणत्या प्रकारचं क्वेश्चन विचारते मित्रांनो. पोलीस भरती आणि वैद्यकीय भरती सिलेबस जरी वाटला तुम्हाला सेम असला तरी क्वेश्चन मित्रांनो TCS फिरवून विचारतं. हे पहा प्रश्न 14 आहे मित्रांनो. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे? पर्याय क्रमांक 1 फर वृक्ष, पर्याय क्रमांक 2 साल वृक्ष, पर्याय क्रमांक 3 देवदार वृक्ष, पर्याय क्रमांक 4 पाईन वृक्ष. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साल वृक्ष. तर मित्रांनो, आता 15वा क्वेश्चन येतो काय भाऊ. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? तुम्हाला आताच म्हणलं होतं मित्रांनो संविधानावर पण क्वेश्चन विचारलेलं आहे TCSनी. तर त्याचा आपण आता 15वा क्वेश्चन पाहू मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 51A, पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 21A, पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 14, पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 19. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अनुच्छेद 51A. हे काय संबंधित मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे मित्रांनो. तर मित्रांनो, असे झाले आपले जीकेचे 15 क्वेश्चन. असे मित्रांनो 24 शीटमधले जीकेचे क्वेश्चन सगळे घेणार आहे आपण. तर मित्रांनो, आता 2 झालेत, अजून आपले कमीत कमी मित्रांनो 21 म्हणजे 22 बाकी आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला आता आपला टेस्ट सिरीज कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये तुमची एक जागा नक्की पक्की होईल. तुम्ही जर TCS पॅटर्न अभ्यास केला तर मित्रांनो नक्कीच तुमच्या परत येणाऱ्या वनरक्षक भरती तुमची एक जागा फिक्स असेल. तर मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटू पुढे चॅनलमध्ये. जय हिंद.